काय होतं, एका घरात 2 माणसं असतात, नवरा आणि बायको, पण गाड्या किती 3. गरज काय, एक माणूस 2-2 गाड्या वापरतो. तसं नका करू. 5 माणसांना सुद्धा एका कुटुंबातल्या एक गाडी पुरेशी असते. आता जपान पहा, एवढा प्रगत देश आहे, पण तो काय करतो, एका कुटुंबात एकच गाडी. शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर, तिथे अजूनही सायकल वापरतात. तुम्ही सुद्धा सायकल वापरा. सर, येस. मला सांगा, एक सिमेंटची पोती सायकलवर ठेवून मी पंजाबला किती वेळात पोचेन? का? मी नाईट ट्रक ड्रायव्हर आहे ना, पॉम पॉम. आणि सर, सावधान, दुरिया बनाए रखना, आगे वाला कभी भी खडा हो सकता है. हे सायकलच्या मागे कुठे लिहायचं? अडकलात की नाही? तर मी काय म्हणतो, एवढं मोठं कसं लिहायला पाहिजे? तुम्हारा वादा सच्चा होता तो आज हमारा बच्चा होता, एवढंच लिहून ना. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांची लाडकी होस्ट रसिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्याच आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्या कार्यक्रमात आपण एक कढई घेतो आणि त्यात विषयाचं तेल तापत ठेवतो. मग एक ताट घेतो आणि आलेल्या मान्यवरांचा बटाटा त्यात कुस्करतो. मग प्रेक्षकांच्या प्रश्नांचा साबुदाणा आणि माझ्या कवितेचा कूट घालून सगळं एकजीव केलं आणि कॉमेडीचे गोल गोल गोळे करून तेलात सोडले की झाला आपला गरमागरम साबुदाणा वडा तयार. मला 2 प्लेट द्या, माझा उपास आहे ना. हो, लिहून घेते. मला बी 1 प्लेट लावा का? माझं तर कडेवरच लक्ष आहे. उषा, मोरे, डुशुम. अरे 1 मिनिट, जरा मला फक्त सांगा, काय केलं तुम्ही आता जस्ट? सर, मी जर असं वेगळ्या पद्धतीने इंट्रोडक्शन दिलं सर. असं अधूनमधून मी क्रिएटिव्ह रचत असते. नाही, बरोबर आहे, पण तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही माझा बटाटा कुस्करलात. असं नाही. टाळी. तर मंडळी, ममाची ओळख मी तुम्हाला नंतर करून देणारच आहे. मग मम्मा कोण? तुम्ही मजेशीर मान्यवर. तर यांची ओळख करून देण्यापूर्वी मला माहितीये तुमचे कर्ण पोपट माझ्यासाठी आतुर झालेत. कर्ण पोपट नाहीये ते, कर्ण पिंपूट असतं ते. कर्ण पोपट कुठले? काय म्हणालात? कर्ण पिंपूट. शी, कसं वाटतं ऐकायला? अरे तोच खरा शब्द आहे, तोच का कसा वाटतो ऐकायला कराल? नाही नाही सर, कर्ण पोपट कसा सुमधुर वाटतं कानांना. अरे बस सर, पोपट भारी पण असतोय. हो, असेल, चांगला आहे पोपट, छान, पण शब्द कर्ण पिंपूट आहे तर कर्ण पिंपूट. बरं बरं, हे ममा म्हणतायत तसं समजून घ्या. पण मला माहितीये तुमचे कर्ण हे ते आतुर झाले आहेत माझ्या संस्कृत कवितेसाठी. आज संस्कृत. तुम्ही संस्कृत मध्ये कविता? हो हो, आणि विषयाला धरून आहे. आजच्या कवितेचं नाव आहे मिनिमलिझम. अरे वा 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 वा. मिनिमलिझम 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 मिनिमलिझम, पावसात जाऊन भिजम, आकाशात कडाडते विजम, कडकड कडकड धडाम धूम, आकाशात कडाडते विजम, पांघरून घेऊन तुम्ही निजम. रिक्वेस्ट करते मी प्लीजम, रिक्वेस्ट करते मी प्लीजम. मिनिमलिझम 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 मिनिमलिझम. जबरदस्त. अंगावर रोमांच बिलम. इशम मोरम, जावं तिकडं. मी नाही जावं. काय हे? काय, कुठल्या कार्यक्रमाला आलोय मी? ऐका ना, हा कार्यक्रम टीव्हीवर दिसतो का CCTV वर दिसतो? सर, असं काय म्हणताय सर? टीव्हीवरच दिसतो. मग तसं वागा पण ना. असं ना, काय केलं तुम्ही आता? निजम प्लिजम, ही कविता होती का? हो सर. सर, काल रात्रभर जागून मी संस्कृतचा अभ्यास केलाय. अरे मग नका जागू. काय होतंय, रात्रभर जागताय तुम्ही आणि नापास संस्कृत होतंय. असं नका करू. आता पुढच्या वेळेस जर तुम्हाला संस्कृत मध्ये कविता सुचली तर ती खोल पुरायची, उत्खननात पण सापडली नाही पाहिजे एवढी खोल. नका असं करू. आपण चर्चेला सुरुवात करूया का? हो हो. तर मंडळी, हे जे आपले आजचे मान्यवर आहेत त्यांची ओळख मी करून देते. तर हे आहेत मिस्टर पृथ्वी कुत्रे.
चार टाळ्या. नाही, नाव चुकलेलं आहे, काय झालं? एडिट करायला सांगा, त्यांना नाव चुकलेलं आहे. नाव पृथ्वीक कू अत्रे असं आहे, हो, कुलदीप अत्रे वडिलांचं नाव. माहितीये सर, पृथ्वी कु अत्रे. हा. पण ते सर संस्कृतची संधी सोडवली सर. कु अधिक अत्रे कुत्रे. नका संधी ही साधूच नका तुम्ही ही संधी. काय होतंय, तुम्ही ना एकट्या वेगळं संस्कृत शिकलेले आहात. इतक्या वर्षात संस्कृतची जी कुत्तरोड होतीये ना ती फक्त तुमच्यामुळे होतीये. नाही काल रात्रभरच केला. नका, रात्र तुमच्या आयुष्यात आलीच नाही पाहिजे असं वागा. नाही हा तर आपण ना लगेचच चर्चेला सुरुवात करू. हो. हा? तर मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे सर. अत्यंत एकच आपले प्रेक्षक. बोला ना, काय झालं? हा आजचा आपला जो विषय आहे ना त्याच्याबद्दल जो मला प्रश्न पडलाय त्याच्याबद्दल बोलायचं आहे. म्हणजे विषयाला सुरुवात करण्याआधी प्रश्न आहे तुम्हाला? हो. सुज्ञ प्रेक्षक. आपला आजचा जो विषय आहे हा. ना तो आहे हा. हेमा मालूजा आणि शमसुद्दीनच्या जेवणाची ताटली आण. काय म्हणजे मला कळलं नाही. आपला आजचा विषय नाही. हेमा मालिजा? अरे नाही, हॅलो ऐका, तुम्ही मिनिमलिझमला हेमा मालिजा वगैरे वाचताय का? नाही, तसा नाहीये, विषय वेगळा आहे. मिनिमलिझम एक समृद्ध जीवनाचे तत्वज्ञान असं लिहिलंय. तसंच लिहिलेलं आहे ते. अरे बापरे, मग आजचा विषय वेगळाच आहे, म्हणजे काय अर्थच नाही. मी जातो बाबा. नाही, नका जाऊ, थांबा, प्लीज थांबा. मला कळतंय हा विषय सर्वसामान्य माणसांसाठी फार वेगळा आहे. हो. पण मला तुम्हाला हे सांगायला आवडेल, मिनिमलिझम हे एक वेळ परदेशी माणसांसाठी नवं असेल, पण आपल्या भारतीयांसाठी ते नवं नाही. आपण हे आपल्या नकळत करत आलोय. मिनिमलिझम म्हणजे काय, तर किमान साधनांसह जगणं, कमीत कमी गोष्टींसहित जास्तीत जास्त आनंदी जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे मिनिमलिझम. दोन फार मोठे विचारवंत आहेत ज्यांचं पुस्तक मी आता मध्यंतरी वाचलं. ज्या पुस्तकाचं नाव आहे मिनिमलिस्ट. जोशुआ मिल्बर्न आणि रायन नोकोडेमस यांनी हे पुस्तक लिहिलं. मला सांगा, तुमच्यापैकी कुणी हे पुस्तक वाचलंय का? सर नाही वाचलं. मग हात का वर केलात तुम्ही? सांगितलं. जर नाही वाचलं ना, मग कशाला सांग. होय, ते काय लिहिलंय जोशान रायबानं? जोशान रायबान काय लिहिलंय? कोण जोशी आणि रायबा? मांडी मालिशचं पुस्तक लिहिलंय काय? कुठली मांडी मालिश? आता म्हणलं का तुम्ही? मांडी मालिश नाव नाहीये पुस्तकाचं. मग मिनिमलिस्ट असं नाव आहे पुस्तकाचं. आणि ते कोणी लिहिलंय? ते जोशुआ मिल्बर्न आणि रायन नोकोडेमस या दोन विचारवंतांनी लिहिलेलं आहे. फार मोठे मुळात हे विचारवंत जे आहेत ते त्यांच्या पुस्तकांमधून, त्यांच्या ज्ञानातून आपल्याला जगायचं कसं हे सांगत असतात. आता आपलं सॉक्रेटिस काय म्हणाले? कुत्र्याला हगवायला बाहेर घेऊन जायचं. हा, बिल्डिंग मध्ये चालणार नाही. कोण म्हणलं? सॉक्रेटरी. वा, आमच्या बिल्डिंग मधला सॉक्रेटरी परवाच मीटिंग मध्ये बोलला. अरे सॉक्रेटरी नाही, सॉक्रेटिस. मुळात सॉक्रेटरी शब्दच नाहीये ना, सेक्रेटरी शब्द आहे की नाही? सॉक्रेटिस वेगळा माणूस आहे सर. सॉक्रेटिस हा थोर ग्रीक तत्वज्ञ होता. काय सांगता होय काय? हा. म्हणजे तू आमच्याच भावकीतला झाला. कसं काय? ओ, मला सगळेच म्हणतात तू ग्रीक गॉड सारखा दिसतोस म्हणून. सॉरी टू से सर, पण तुम्ही ग्रीक गॉड सारखे नाही, ग्रीस लावलेल्या रॉड सारखे दिसता. सॉरी सर येस. मी येतो. का? तुम्ही खूप हसवताय. खाली बसा. मी म्हंटल होतं ना, हे मम्मा आहेत मजेशीर मान्यवर. गप्प बसा, जरा शांत राहा. तर पुन्हा विषयाकडे येतो मी. सॉक्रेटिस काय म्हणाला? द सिक्रेट ऑफ हॅपीनेस इज नॉट फाउंड इन सिकिंग मोर, बट इन डेव्हलपिंग द कॅपॅसिटी टू एन्जॉय लेस. कुठे कुठे? दुसऱ्या स्किटचे डायलॉग विसरलो, पाठ करून येतो लगेच. बसा खाली बसा. काय त्याला काय अर्थ आहे? समजून घ्या तुम्ही. काय मी मराठीत सांगतो. सॉक्रेटिसचं म्हणणं काय आहे काय? की बाबा, जगण्याचा आनंद हा जास्तीत जास्त गोष्टी जतन करण्यात नाहीये, तर कमीत कमी गोष्टी आपल्या जवळ बाळगून आपल्या गरजा कमी करण्यात आहे. कळतंय का? त्याचं लग्न नसेल झालं बेण्याचं. बेण्या? सॉक्रेटिसला बेण्या मग म्हणतात? माझ्या बायकोला येऊन सांगा, कमीत कमी जग आणि कमीत कमी गोष्टी वापर. अरे निबार हानील, महिनाभर लादीव झोपील कुडकुडत.
कमीत कमी जग मी सांगतो तुम्हाला, बायकोला खुश ठेवायचं असलं की नाही, लय सामान आणायचं घरी. कुठं शेल लागला ये साडी घेऊन घरी, आयो भांडी घरी, कुणा बाजूच्यांना समजा एखादा बेड नको असेल आणायचा आपल्या घरी, हा, बरोबर. सासरवाडीत एखादी गाडी नको असली उचलून आणायची आपल्या घरी, घर भरायचं, बायको खुश. तुम्हाला सांगतो आमच्या घरात आहे की नाही 4 माणसं आहे ती, 12 कपाट आहे ती. की आ? कुणाच्या गोळ्या कुणाच्या कपाटात असते ते कळतच नाही, कोण मी कोणाच्या बी गोळ्या खाते. हेच करायचं नाहीये आपल्याला. मग अरे मग काय, मी तेच सांगतोय, मिनिमलिझम तेच सांगतोय मी. हे करायचं नाहीये. काय गरज आहे मला सांगा ना, 3 माणसांसाठी 12 कपाटे ठेवण्याची. कमीत कमी गोष्टी वापरा, कमीत कमी गोष्टींमध्ये जगायला शिका. आता तुम्हाला हे पटतं का मला सांगा? एका घरात माणसं 4 असतात आणि टीव्ही 3 असतात. गरज काय? 3 टीव्ही वापरण्यापेक्षा 1 टीव्ही ठेवा, 2 देऊन टाका. नाही बरोबर आहे, आमच्याकडे 3 म्हातारे आहेत. 1 ठेवून 2 देऊन टाकले तर चालतील. अरे वेड्यात का तुम्ही? हे काय सगळ्यांबद्दल नाहीये, हे सगळ्यांना अनावश्यक गोष्टी फक्त देऊन टाका. अनावश्यकच आहेत ते. थांबा. एवढं तर माहिती आहे तुम्हाला? मला नाही माहिती. घरीवर बघा तुम्ही. मला नाही यायचंय तुमच्या घरी. प्लीज यांना शांत करा, प्लीज यांना शांत करा. चिडले नाही ते. नाही, चिडायची गरजच नाहीये. वृद्धांविषयी बोलतायत ते, घरी येऊन बघा त्यांना काय असं नाही ना. कुठनं आणली ही माणसं? सर तुम्हाला सांगते, आमची ही माणसं आहेत ना, महाराष्ट्रातलं कानाकोपऱ्यातनं शोधून काढलेली आहे ते सगळे नग. मग ते कोपरे आत्ता जाऊन बुजवा. कौतुकाने नव्हतं विचारलं मी, कुठनं आणली ही माणसं. नव्हतं ते, कुठनं आणली ही माणसं. यांना कळतंय का हे काय बोलतायत? लक्षात घ्या, मिनिमलिझम कसं वर्क करतं ते सांगण्याचा प्रयत्न करतोय मी तुम्हाला. आता एक सोपं उदाहरण देतो मी तुम्हाला. काय होतं ना, आपण आपल्या घराला ना आनंदाने जगण्याची जागा बनवतच नाही, आपण तिला साठवणीची जागा बनवतो. तेवढा आहे. हा हा. हे बघ काय होतं, घरात माणसं किती असतात? इनमिन 4 माणसं असतात, पण कपबशा किती असतात? 5 सेट, 6 सेट, 10 सेट. काय गरज आहे 30-30, 40-40 कपबशांची गरज काय 4 माणसांना? सोपं उदाहरण सांगतो आणखीन. पार्किंग. जागा कमी पडायला लागली, गाड्या जास्त वाढायला लागल्यात की नाही? काय होतं, एका घरात 2 माणसं असतात, नवरा आणि बायको, पण गाड्या किती? 3. गरज काय? एक माणूस 2-2 गाड्या वापरतो. तसं नका करू. 5 माणसांना सुद्धा एका कुटुंबातल्या 1 गाडी पुरेशी असते. आता जपान पहा, एवढा प्रगत देश आहे, पण तो काय करतो? एका कुटुंबात 1च गाडी. शक्यतो पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर. तिथे अजूनही सायकल वापरतात. तुम्ही सुद्धा सायकल वापरा. सर येस. मला सांगा, 1 सिमेंटची पोती सायकलवर ठेवून मी पंजाबला किती वेळात पोचेन? का? मी नाईट ट्रक ड्रायव्हर आहे ना, पॉम. आणि सर सावधान, दुरिया बनाए रखना, आगे वाला कभी भी खडा हो सकता है. हे सायकलच्या मागे कुठे लिहायचं? अडकलात की नाही? तर मी काय म्हणतो, एवढं मोठं कसं लिहायला पाहिजे? तुम्हारा वादा सच्चा होता तो आज हमारा बच्चा होता, एवढंच लिहून ना. नाही ही बी मोठंच आहे की. त्यापेक्षा साधं लिहायचं, नजर हटीन बरगडी तुटी, विषय कट. समजून टाकायचं. मला या सगळ्यांचंच आवडलेलं आहे, पण मग ते हॉर्न ओके प्लीज ते कुठे लिहायचं? इथे कपाळावर लिही बावळट, इथे कपाळावर लिही. हे ब्रह्मकमळ उलट घातलंयस ना, त्याचं बाजूला कर आणि इथे हॉर्न ओके प्लीज असं लिही. आणि चालताना ना वाजवत फिर, टाणानाक 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 अशी फिर. सर, काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? माणसाला कळत नाही, आम्ही काहीतरी सांगतोय ना. तुम्हालाही नाही कळत सर, मी होस्ट आहे, अशी पद्धत आहे का बोलण्याची? अरे तुम्ही होस्ट आहात ना, मग तुम्हाला कळलं पाहिजे, विषय भरकटतोय. हो तेच बोलतोय सर मी. मगापासून आपला विषय खूपच भरकटतोय. एक्झॅक्टली. आजचा जो आपला विषय आहे ना, त्याच्याबद्दल जो मला प्रश्न पडलाय त्याच्याबद्दल बोलायचं. विचारा तुम्ही, पटकन विचारा. आजचा जो आपला विषय आहे, हा. मालाडवाली मामी समुद्रावर जॉनीला तेल लावते. एक मिनिट, मला आता काही ऐकायचं नाही. मला हा विषय परत जाणून घ्यायचा आहे तुमच्याकडून. मालाडवाली मामी समुद्रावर जॉनीला तेल लावते. हा विषय आहे आपला. मालाडवाली मामी कुठल्या जॉनीला समुद्रावर जाऊन तेल लावते? का नाही चिडणार? अरे येते चिड असं चुकीचं वाचल्यावर. ऐका, हॅलो, काय लिहिलंय? मिनिमलिझम एक समृद्ध जीवनाचे तत्वज्ञान असं लिहिलंय. असंच लिहिलंय सर. या सॉरी. खाली बसा. मूर्ख माणूस. या सर या. बौद्धिक मिनिमलिझम आहे या माणसांकडे. यांना कळत नाही हे काय बोलतात.
लक्षात घ्या, मिनिमलिझम हे प्रत्येक गोष्टीत असतं. फक्त घरातल्या शोभेच्या वस्तूंमध्ये असेल का? तर नाही, कपड्यांमध्ये सुद्धा असतं. आता एक सोपं उदाहरण सांगतो. आपल्याकडे एखादी पॅन्ट असते, जीन्सची पॅन्ट किंवा साधी ट्राउझर. त्याचं बक्कल तुटलं की आपण काय करतो? बाबा बक्कल तुटलं, पॅन्ट फेकून देऊया. असं नाही करायचं. अशा वेळेस काय करायचं? बक्कल शिवून घ्यायचं. कशाला बकल शिवून घ्यायचा? करकोट असतो त्याच्यात अडकवायची पॅन्ट. त्यापेक्षा काय करायचं माहिती का सर, मांडीमध्ये आहे की नाही गच्च धरून ठेवायची पॅन्ट अशी, असं असं चालायचं. पडतच नाही, मला माहिती आहे, मी केलं होतं तर. अरे मूर्ख आहात का? बसा जागेवर, बसा बसा. बसा जागेवर. युजलेस काहीतरी उपाय सांगतायत. गपचूप बक्कल लावा, विषय संपवून टाका. मूर्ख कुठचे? हे फालतूचं बडबडताना हे कमी करा. ह्याच्यात सुद्धा मिनिमलिझम आणा. ह्याच्यात पण पाहिजे. हा, कमीच बोला. मी काय म्हणतो सर, हा. म्हणजे आता आय लव्ह यूच्या ऐवजी चल एवढं म्हटलं ते चालेल मग. नाही पण चल पण लय मोठं होईल. मोठं होय. ये अरे करे हे कराल तुम्ही? कोण आहात तुम्ही? जरा शांत बसा. कळतंय का? काय माफ करा sir, तुम्ही? माफ करा. नाही ते मी करायचंय की नाही पुढे चर्चासत्र? करायला तर हवं सर. शेवटची 5 मिनिटं राहिली, पटकन मूर्खपणा संपूया. करतात. एक काम कर, मला ना ही माणसं ना थेअरीच्या लायकीची नाही आहेत. जस्ट बिकॉज आय एम प्रोफेशनल, मी हे सेगमेंट संपवणार आहे. तुम्हाला 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. ह्या ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्याचा साठा आपल्या घरात का होतो याचं कारण माहिती आहे का तुम्हाला? याचं कारण तुम्ही स्वतः आहात. कारण तुम्हाला नाही म्हणता येत नाही. काय होतं, कधीतरी कोणीतरी तुम्हाला सांगतं की अरे सेल लागलाय, चल आपण काहीतरी खरेदी करायला जाऊ. दिसतं काहीतरी चांगलं, ते गरज नसते त्याची, पण चांगलं दिसतंय म्हणून घेतो. लक्षात घ्या, तुमच्याकडे असलेल्या अनावश्यक गोष्टी एखाद्याची गरज असू शकतात. ते त्याला मिळवून द्या, तुमच्याकडे नका ठेवू. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही करायची ते म्हणजे नको म्हणायला शिकायचं. की बाबा मला हे नको, नको, नको. कळलं? आता मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. नको. मी काय सांगतोय ते ऐका. नको. अरे तुमच्या भल्यासाठी सांगतोय. नको. मरा मग, मरा मरा सगळे. नको नको करताय, बावळट आहात का जरासे? नको म्हणजे माझं मलाच सांगाल का? अनावश्यक गोष्टी नको म्हणालोय ना मी. मला कुठे नको म्हणताय? चर्चेला बोलावलाय ना मला, बावळटांनो. मला बोलायचंच नाही या माणसांशी. तो एकटा माणूस ना मागे मगापासून शांतपणे माझी चर्चा ऐकतोय. सर, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. Come on, Banai. टिंग. म्हणजे सर ते मिनिमलिझम आहे ना, खरं तर मी टिंग टॉंग करणार होतो, पण विषयाला धरून टिंग एवढंच केलं. वा वा. खूप चिड येते, खूप चिड येते. पण हा माणूस पहिल्यांदा चुकलाय म्हणून मी परत तुम्हाला सांगतो. जेन्युइन प्रश्न असेल तर प्लीज विचारा. सर जेन्युइन प्रश्न आहे सर, खरंच. Yes. म्हणजे सर मी मिनिमलिझम पाळणारा माणूस आहे सर. गुड. म्हणजे मी ज्या ब्रशने दात घासतो ना सर, त्याच ब्रशने मी केसांना डाय पण लावतो सर, आणि त्याच ब्रशने बूट पॉलिश पण करतो सर. पण प्रॉब्लेम आता असा झालाय ना की सकाळी ब्रशने दात घासता घासताना मला बेसिन पण साफ करायचं असतं, तर त्याच ब्रशने एका वेळेला 2 कामं मी कशी करायची ह्या विवंचनेत मी पडलोय. तर मी काय करू सर? ही विवंचना वाटते तुला? मग तू एक काम कर बाळा, तू आहे ना सकाळी दात घासताना ना बेसिन आधी तोंडात घे असं, आणि असं घास सगळं असं. बावळट आहेस तू, बावळट मूर्ख माणूस. म्हणजे एका प्रश्न एवढं करतोय हा. म्हणजे त्या एका ब्रशनी दोन्ही कामं आपल्याला करता येतात? 2-3 कामं करता येतात. म्हणजे असा ब्रश आहे? मिळतो बाजारात. काय सांगतो? हो. म्हणजे मला पण पाहिजे, मला गरजेचं आहे. मग घेऊया ना आपण, मला माहिती आहे. आहे माहिती आहे, हो, हो. मला पण एक घेऊन मला टाकायचं. पण पाहिजे. ब्रश पाठ खाजवायची, दात मला घासायला पण पण दात मला माहिती आहे, चला ना. अरे हे ओळखीचं आहे. ओळखीचं आहे. अरे हे मिनिमलिझम मी आता नाहीये. मला पण ते आयब्रो साठी हवाच आहे. अरे ही अस्वच्छता आहे. हॅलो